जय श्रीराम मित्रांनो. मला 7 सप्टेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे राष्ट्रस्तरीय परमपूज्य साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षाचा तो पुरस्कार मला मिळाला आणि त्या पुरस्कारामध्ये ते सन्मानसुद्धा केला गेला माझ्या नवी मुंबईमध्ये. त्या पुरस्कारात मला ट्रॉफी, सन्मानचिन्ह दिलं गेलं, सन्मानपत्र आणि त्याचबरोबर श्यामची आई हे पुस्तकसुद्धा मला दिलं गेलं. हे पुस्तक जुनं पुस्तक आहे, माझ्या इथे प्लानवर असतं, नवं पुस्तक घरी आहे. अचानक मला वाटलं, मी बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की श्यामची आई या पुस्तकाचं आपण वाचन करायला पाहिजे. लोकांकडे आता वाचायला टाईम नाही. मी माझ्यावरून सांगतो, वाचायला वेळ नाही. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम चालवायला भरपूर वेळ असतो, भरपूर असतो, पण पुस्तकं वाचायला वेळ नाही. मग मी ठरवलं, कधीपासून माझ्या मनात होतं की आपण श्यामच्याही पुस्तकाचं वाचन करावं. मग आज असं वाटलं की मला आजपासून सुरुवात का करू नये. आज दसरासुद्धा आहे, चांगला दिवस आहे, त्याच्यामुळे आजपासून वाचायला सुरुवात करतो. मित्रांनो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मला तेव्हा त्या पुस्तकाचं वाचन करेन. बऱ्याच रात्री आहेत, त्याच्यामध्ये साने गुरुजींनी जवळजवळ माझ्या मते 42 रात्री लिहिल्या. 42 त्यापैकी 36 रात्री त्यांनी तुरुंगात लिहिल्या आणि 6 रात्री तुरुंगाच्या बाहेर लिहिल्या. असे 42 रात्री त्यांनी लिहिल्या. मग तर मित्रांनो, करूया सुरुवात. प्रस्तावना या ठिकाणी मी वाचून दाखवतो, ते आपण लक्षपूर्वक ऐका. वेळ असेल तर ऐका मित्रांनो, चांगलं आहे. मी वेळ काढलेला आहे मित्रांनो. वेळ खरंच मिळत नाही, मलासुद्धा वेळ मिळत नाही, आणि वेळ मिळत नसतं, काढावं लागतो. आवड असेल तर सवड असेल असं म्हणतात ना, त्याप्रमाणे आता मी वेळ काढलेला आहे. मिळाला नाही, वेळ काढलेला आहे. तर मग चला तर श्यामचे हे पुस्तक आपल्या परमपूज्य साने गुरुजींचं पुस्तकाचं वाचन या ठिकाणी करतो आहे. मी प्रथमतः प्रस्तावना वाचतो, लक्ष देऊन ऐका मित्रांनो. खरोखर श्यामच्या एक पुस्तकाची गरज आहे. श्यामचे एक पुस्तक हे घरोघरी असलं पाहिजे. ज्याप्रमाणे गीता घरोघरी की नाही, खेड्यात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, आपल्या संपूर्ण देशभर, नवे देशाच्या बाहेरसुद्धा गीता आपली वाचली जाते. त्याचप्रमाणे माझं तरी मत आहे, मोठमोठ्या लेखकांचं सुद्धा मत आहे की श्यामचे हे पुस्तक प्रत्येकाच्या घराघरात असले पाहिजे, घरात असलं पाहिजे. मुलांवरती, लहान मुलांवरती संस्कार केले गेले पाहिजे, त्यांच्यासमोर वाचलं गेलं पाहिजे. कमीत कमी त्यांना ऐकून, श्यामच्या कथा ऐकून, श्यामच्या आईच्या कथा ऐकून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि त्याप्रमाणे ते वागतील, त्यांच्या संस्कारात फरक पडेल असं मला वाटतं. मलासुद्धा साहजिकच वाटणं गरजेचं आहे, वाटणं स्वाभाविक आहे. असो, जास्त वेळ घेत नाही, सुरुवात करतो. श्री गणेशा करतो. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मित्रांनो, मी सांगत नाही स्पष्ट की रोज वाचन करेल. जेव्हा मला वेळ मिळेल ना, तेव्हा पुस्तकाचं वाचन करेल, हे मात्र मी तुम्हाला शब्द देतो आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रस्तावनेला सुरुवात करू. पांडुरंग सदाशिव साने यांनी प्रस्तावना मांडलेली आहे. साने गुरुजींनी. पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय गरज असते? सुंदर सुगंधी वस्तूंचा परिचय कशाला करून द्यावा असा? श्यामची आई हे पुस्तक सुंदर, सुगंधी व सुरस आहे की नाही ते मला माहीत नाही, परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो. हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते, हृदय गैरून चंबडून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलचे असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयात उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे मी म्हणेन. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय ही जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक त्यात जे व्यर्थ व निरस समजावे. काय विचारच गुरूंचे.
तुरुंगात असताना जे रात्री मी लिहिल्या, दिवसा काम करावे, रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे, असे तेथे चालले होते. तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. त्यांना वाचून दाखवत असताना तेही रडले व मीही रडलो. बाहेर ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी या रात्री वाचल्या त्यांनाही तसाच अनुभव आला. मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक, त्यातून यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रे आली व या सरळ सर्वोदय व भावनात्मक गोष्टींची त्यात स्तुती होते. या सर्व प्रकारामुळे धीर देऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करायला दिले. मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत, माई लेकरांच्या थोर पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल, त्या सर्व अधिकृत रुचीच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामचे हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील, असं हृदयाशी धरतील अशी मला सशक्त आशा आहे, गॅरंटी आहे. त्या 42 रात्रीतील 36 रात्री नाशिक तुरुंगात दिल्या होत्या. बाहेर आल्यावर 9 रात्री लिहिल्या. एकूण 45 रात्री व्हायच्या, परंतु 3 रात्री काही कारणामुळे मी सध्या वगळल्या आहे. नाशिक तुरुंगात 9/2/2033 गुरुवारी ह्या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व 13/2/33 सोमवारी पहाटे त्या संपविल्या. 5 दिवसात दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले. हृदय भरलेलेच असे, भराभरा शाईने कागदावर ओतावायचे एवढेच उरलेले असे. हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये. जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात कदाचित एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा उद्गार काल्पनिक असण्याचाही संभव आहे. मातेचा महिमा हे पुस्तकातील मध्यमसूत्र आहे. त्याबरोबरच संस्कृत व बाळबोध घरातील साध्या सरळ रम्य संस्कृती चित्रही यात आले नाही. श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामच्या गोष्टी घ्यावायच्याच. पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्याच गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल. झाडाचा सारा, फांद्या पानांचा विस्तार वर येणाऱ्या 10-20 फुलाफळांसाठी येत असतो, त्याप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे. आईचा एखादा उद्गार, एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडेल. या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र विरवतो. त्याप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र निर्मित आहे. श्यामला स्वतःचा मोठेपणा किंवा प्रौढी सांगायची नसून आईची प्रेमळ शिकवण त्याला प्रकट करायची आहे. आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणूनच स्वतःला त्याने प्रकट केले आहे. त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्याच्या मातेचे प्रकट होणे होय. हे हस्तलिखित आतापर्यंत 60-70 लोकांनी ऐकले व वाचले आहे. ते त्यांना आवडले. आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली असे प्रांजळपणे मी न विचारताच ते मला म्हणाले. या पुस्तकाचे काम झाले आहे. ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे कार्य झाले आहे. स्वतःचे ती लिहित असताना मला अपार आनंद उठावायस मिळत होता. हा काय कमी फायदा? परंतु मी आसक्तीमय आशा बाळगून राहिलो आहे की श्यामची आई घरोघरी जाईल. मुलांची मने बनवून पाहणाऱ्या पाठशाळांतून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळांतून तरी ते जाईल. ते जावो ना जावो, परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घराघरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वतःच्या मुलाला वाढविले त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी ती बाहेर पडत आहे. उघड्या दारातून ती आत शिरेल, बंद दारे ठोठावून पाहिल, परंतु सारीच दारे बंद झाली तर ती माझ्या घरातच येऊन राहील. माझ्या हृदयात ती आहेच आहे. 10/9/1857 रोजी पांडुरंग सदाशिव साने यांनी लीला सदन सदाशिव पेठ पुणे येथे लिहिलेलं आहे. ही अशी प्रस्तावना आपल्या आवडत्या शिक्षकाने, आवडत्या गुरूंनी पांडुरंग सदाशिव सानेंनी लिहिलेली मित्रांनो ते वाचून दाखवलेले आहे. साने गुरूंचा परिचय थोडक्यात करून दाखवतो. त्यांच्या पुस्तकामध्ये जो आहे तो करून दाखवतो आणि नंतर मग प्रारंभ करू आपण. साने गुरूंचा जीवन परिचय थोडक्यात पुस्तकात दिलेला आहे तो वाचून दाखवतो, कारण की मी स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही, ते सांगणंही चुकीचं आहे. साने गुरूंचा जीवन परिचय.
कोकणात पालघर या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताच्या घराने साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की सदाशिवरावाचे घरदारी जप्तीत नाहीसे झाले. अशा रीतीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी गुरुजींचा जन्म झाला. काय भाग्याचा दिवस. 24 डिसेंबर 1899 त्या दिवशी गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. सर्वांभोवती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावना प्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालघरला झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला. पुण्यास मामांच्याकडे त्यांना ठेवण्यात आले, पण त्यांना पुण्यास राहावेना. पुण्याहून पुन्हा ते आपल्या घरी पालघरला गेले आणि दापोलीच्या मिशनच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊन राहिले. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले. मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता. कविता करण्याचा नाद त्यांना होता. कवी म्हणून शाळेत त्यांनी कीर्ती पसरवली. गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते. नवनीतातील विविध वेचे त्यांना तोंडपाठ येत होते. प्राकृत पुराणादी पोथ्यांचे त्यांनी वाचन केले होते. घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढतच होते. गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली व गुरुजींना सुद्धा आता आपण वडिलांच्याच वर विसंबून राहू नये असे वाटू लागले. म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला. एका मित्राने त्यांना सांगितले की औंध संस्थानात जा, तेथे गरीब विद्यार्थ्यास मोफत अन्न मिळते. त्यानुसार गुरुजी औंध संस्थानात येऊन राहिले. शिक्षणासाठी खडतर हाल अपेक्षा त्यांनी सोसल्या. माधुकरी मागितली. शिडेपाके तुकडे खाऊन त्यावर दिवस काढले. कधी काकडी खाऊन तर कधी ओळखीच्या गिरणीवाल्याकडून मिळणाऱ्या पिठावर आपली गुजराण केली. पण ज्ञानोपासना सोडले नाही. गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे प्लेग सुरू झाला. औंधचे शिक्षण अर्धवट सोडून गुरुजी परत घरी पालघरला येथे आले. घरी गेल्यावर वडिलांना आपल्या पुनरागमनाचा संशय आल्याचे दिसताच गुरुजी तात्काळ पुण्यास आले व नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले. या ठिकाणी साने गुरुजींच्या दापोली येथील शाळासुद्धा दाखवलेली आहे. गुरुजींचा स्वभाव अतिशय भिडस्त होता, त्यामुळे त्यांचे अधिकच हाल होत होते. कधी डाळ चुरमुरे खाऊन दिवस काढावे, तर कधी एक वेळ जेवण राहावे, एक वेळेस उपाशी राहावे. शेवटी काही ठिकाणी वाळ मिळाले. गुरुजींचे शिक्षण मात्र चालूच राहिले. अशा खडतर हाल अपेक्षा शोषितच गुरुजी 1918 साली मॅट्रिक झाले. शाळेत गुरुजी हुशार विद्यार्थी म्हणून चमकले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुणा कॉलेजमध्ये, आता एस पी कॉलेज म्हणून ते प्रसिद्ध आहे म्हणून ओळखले जाते. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी आपले नाव न्यू पुणा कॉलेजमध्ये म्हणजे एस पी कॉलेजमध्ये दाखल केले. एस पी कॉलेजमधूनच ते BA MA च्या परीक्षा उत्तीर्ण झाले. MA झाल्यानंतर पुढे काय करावे या विचारात असतानाच अंबानेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी फेलो व्हावे अशी जाहिरात त्यांनी वाचली. गुरुजींनी अर्ज केला. त्यांना प्रवेश मिळाला, पण लवकरच त्यांनी तत्त्वज्ञान मंदिराला रामराम ठोकला व गुरुजी अंबानेर येथील शाळेचे शिक्षक झाले. थोड्याच दिवसात ते तेथील वसतिगृहाचे मुख्य झाले. तेथे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते समरस झाले. विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारे त्यांनी शिकवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम व सारी बुद्धी त्यांनी वेचली. गुरुजी या अभिधानाला ते सार्थ ठरले. 1928च्या नोव्हेंबरात त्यांनी विद्यार्थी या नावाचे मासिक सुरू केले. 1930 साली हिंदुस्थानात राजकीय आंदोलन सुरू झाले. गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले. भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला. येथे गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्ध संपूर्ण उत्तरार्ध सुरू झाला. जास्त वेळ होतो.
महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींच्या यावर 1921 पासून होत होता. 1921 साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली. 1930 साली सत्याग्रह सुरू होताच त्यांनी शाळा सोडली व खानदेशात प्रचारास सुरुवात केली. त्यांना अटक झाली. तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले. तेथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदाने घेतले. तुरुंगात विनोबा यांच्या किदेवर प्रवचने होत असत. गुरुजी ती प्रवचने अत्यंत लक्षपूर्वक ऐकत. विनोबाजींच्यावर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली. 23 मार्चला 1931 ते पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी सुटले. 1932 पासून 1943 पर्यंत ते तुरुंगात होते. 1934 ते 1936 सालपर्यंत 2 वर्षे ते पुण्यास होते. 1936 साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशन भरविण्याचे ठरविले. फैजपूरची निवड केली. गुरुजींनी हे अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य ज्योत तेथे आणण्यात आली. याच अधिवेशनात काँग्रेसने असेंब्लीच्या निवडणुका लढविण्याचे ठरविले. सारा देश काँग्रेसच्या पाठीमागे आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले. खानदेशाच्या खेड्यापाड्यातून काँग्रेसचा संदेश पोहोचविण्याचे काम गुरुजींनी केले. 1938 साली त्यांनी काँग्रेसच्या नावाचे साप्ताहिक सुरू केले. 1938 साली पिके बुडाल्यामुळे सारा माफीसाठी शेतकऱ्यांची परिषद त्यांनी भरविली. महायुद्ध 1939 साली सुरू झाले. त्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागल्या. काँग्रेसने मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. ब्रिटिश सरकारने 93 कलमी कारभार सुरू केला. देशात असंतोषाचे वारे होऊ लागले. याच सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे 1 लाख सभासद महाराष्ट्रात व्हावेत म्हणून उपोषण केले. याच काँग्रेस युवक परिषद 1940 साली चांदवड येथे भरली. गुरुजींना अटक झाली. त्यांना धुळ्यास ठेवले होते. 1942चा लढा सुरू होईपर्यंत ते तुरुंगातच होते. 10 ऑगस्टला 1942 त्यांना सोडण्यात आले. चळवळ जोराने फोफावत होती. गुरुजी भूमिगत होऊन चळवळी नेटाने चालवण्याचा प्रयत्न करीत होते. 1943 त्यांना अटक झाली व येरवड्यास त्यांना ठेवले. इतर सर्व पुढाऱ्यांबरोबर त्यांची 1945 मुक्तता झाली. मित्रांनो, इथे थांबतो. वेळ होतो आहे जास्त. 17 मिनटं आणि 16 सेकंद झालेले आहेत. जास्त पुढे जात नाही. थांबतो. जय श्रीराम, जय हनुमान. नंतर वाचतो मित्रांनो. गुड नाईट, गुड बाय.